महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने फुंकले अमरावती महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग। 1 तास राष्ट्रवादीसाठी संवाद बैठकीतून कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह। राष्ट्रवादीची धोरणेच विकासाला नवी दिशा देणार। राष्ट्रवादी काँग्रेस नेता संजय खोडके, रितेश कडू महाराष्ट्र माझा कार्यकारी संपादक, अमरावती जिल्हा। अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष असून विकासाची दूरदृष्टी बाळगून आज पक्षाच्या वतीने जी धोरणे आखण्यात आली आहे त्याचा जनतेला पुरेपूर लाभ मिळत आहे। पक्षाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, जनकल्याणकारी योजना आदींचा एक नियोजित कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची पुरेपूर अंमलबजावणी होत असल्याने आज महाराष्ट्र राज्य समृद्धीकडे वाटचाल करत असून अमरावती महानगरातही विकासाचे पर्व नांदताना दिसत आहे। ही विकासाची शृंखला अबाधित राखण्याकरिता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज अधिक बुलंद करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी केले। अमरावती शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवार दिनांक 4 जून 2022 रोजी 1 तास राष्ट्रवादीसाठी संवाद बैठकीचे आयोजन मनकर्णा नगर स्थित मुंगसाजी माऊली सभागृह येथे करण्यात आले होते। त्यावेळी संजय खोडके अध्यक्षीय भाषणात बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, ज्येष्ठ नागरिक भाऊराव मेश्राम पाटील, पुरुषोत्तम इंगोले, माणिकराव ठेले, लक्ष्मणराव आंबेकर, रामचंद्र डहाळकर, ओमप्रकाश भगत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर, मंगेश मनोहरे, ममता आवारे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी स्थानिकांच्या वतीने वृक्षरोपटे तसेच शाल, श्रीफळ देऊन मान्यवर अतिथींचे स्वागत करण्यात आले। पुढे बोलताना संजय खोडके म्हणाले की कोरोना संकट काळात राज्यातील विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी संपूर्ण राज्याला विकासाची दिशा देण्याचे काम केले। प्रत्येक कामाला निधी उपलब्ध करून दिला। लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्री महोदयांनी महाविकास आघाडी सरकारसोबत खंबीर राहून या भीषण संकटाचा सामना करीत यावर मात केली। जनतेने दर्शविलेला विश्वास सार्थ ठरवीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपले कर्तव्य पार पडले। यापुढेही विकासाची दूरदृष्टी बाळगून विकासाच्या नियोजित कृती आराखड्यावर अंमल करीत आज सर्वसमावेशक जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विशेष भर असल्याचे मनोगत संजय खोडके यांनी व्यक्त केले। आज अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयाची प्रशस्त व नूतन इमारत 45 कोटी निधीतून आकार घेत असून कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 300 खाटांची क्षमता आता 800 पर्यंत वाढवण्यावर प्रयत्न चालू असून नजीकच्या काळात येथे सुविधा उपलब्ध होतील। तर सुपर स्पेशालिटी मध्ये सुद्धा जटिल व दुर्धर आजारांसह हृदय व मेंदू रोग सारख्या आजारांवर उपचार उपलब्ध होणार असून यासाठी निधीचे नियोजन करण्यात येत असल्याचेही संजय खोडके म्हणाले। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी 1 तास राष्ट्रवादीसाठी संवाद बैठकीच्या माध्यमातून नागरिकांसोबत थेट भेट, थेट संवाद साधण्यासह पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केले जात असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले। तर अमरावती शहराचा विकास साधून चेहरा मोहरा बदलविण्याची आज राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचे माजी महापौर किशोर शेळके यांनी आपल्या संबोधनात सांगितले। तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारधारा व विकासात्मक धोरणांवर प्रकाश टाकला। देशातील सर्वोच्च नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांनी देशाला विकासाच्या अतिउच्च शिखरावर नेण्याचे विजन बाळगले आहे। त्यांच्या विचारातून पक्षाने भरारी घेतली असून सर्वसमावेशक जनतेचा वाढता जनाधार व नवतरुणाईची साथ मोलाची ठरू पाहत आहे। यात आता संवाद बैठकीतून नवी ऊर्जा मिळाली आहे। यावेळी माजी नगरसेवक मंगेश मनोहरे व ममता आवारे यांची समयोचित भाषणे झाली।
यावेळी अंबादास मानके, किशोर अजबे, पुरुषोत्तम इंगोले, गजानन रहाटे, रविभाऊ नांदुरकर, विलासराव हडके, शिवदास नांदुरकर, वामनराव बामनेरकर, रमेश मांडवे, संदीप आवारे, श्रीकृष्ण दाबेराव, राजन चौधरी, बीबी पवार, सनी चव्हाण, कमल ठाकूर, लक्ष्मण चाफळकर, रामा चौधरी, शिवा शेळके, आकाश चाफले, रवींद्र मोहोड, मधुकरराव आठवले, अवधूत मनोहरे, जयेंद्र गोगे, राजीव ठवरे, सुनील वरठे, रवी भैसे, सनी मेश्राम, सुभाष वानखडे, सदाशिवराव इंगळे, सुरेश कांबळे, अतुल जगताप, सुरेशराव वरघट, संतोष मनोहरे, प्रदीप ढेमरे, विनय मेश्राम, पिंटू खारोडे, राजेंद्र चांगोले, प्रदीप भड, प्रवीण माथुरकर, त्र्यंबक राऊत, श्याम देशमुख, दिवाकर चोरे, अतुल खोंबाडे, नरेंद्र भिसे, जय मोहोड, नंदू तायडे, केशव मेश्राम, भास्कर देवले, आनंद गावनेर, बोबडे गजानन धवने, रावसाहेब हिवसे, गुणवंत खेडकर, रामदास डोंगरे, मंजिश खोडे, शालिक निशवाडे, रमेश पराके, श्रीकृष्ण शेंडे, अरुण मोटघरे, PR बांबोरे, सुदाम वानखडे, मंगेश महालक्ष्मी, गिरीधर भुयार, परमानंद पाटील, NM कळसकर, प्राध्यापक ओमप्रकाश भगत, एकनाथराव खोंड, रमेश देशमुख, विजय थोरात, पुंडलिकराव एवतकर, अरुण कडू, GP गौरखेडे, संध्या वानखडे, अनिता जवंजाळ, संध्या हटकर, रुपाली वरठे, रमा एवतकर, बीबी तंबाखे, वंदना आवारे, कविता जाचक, शर्मिला कदम, नलिनी केने, इंदिरा कदम, वंदना इंगोले, मंगला रहाटे, किरण ढेवले, संगीता कथे, पुष्पा खेडकर, मनीषा देशमुख, रुपाली देशमुख, सरिता काळे, लता सोनटक्के, शीला इंगळे, रेणुका धीरबस्सी, कुसुमलता ठाकूर, मेघा शास्त्री, शीला मोरे, रीना मालविया, किरण मानके, मनीषा वानखडे, लता लाडेकर, सोनाली देशपांडे, संध्या अष्टोनकर, झाडपे, रेणुका मार्ढीकर, शारदा अंबोरे, मिनल गुर्जर आदी सहित अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।